नमस्कार मैत्रिणींनो, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता सध्या वर्षा ऋतू चालू आहे आणि या दिवसांमध्ये काय होतं, आपली जी पचनक्रिया आहे ती मंदावते. त्यातली त्यात आषाढ महिन्यामध्ये ऊन नसतं म्हणून पोटातला अग्नी मंदावलेला असतो, तर त्यामध्ये पूर्वीचे जे लोक होते असे शिजवलेलं अन्न खाण्याला पसंती द्यायचे. अशीच एक साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ती म्हणजे पारंपरिक शेंगोळे. आता इथे पोटासाठी पचण्यासाठी हलकं हवं म्हणून ज्वारीचं पीठ एक मोठी वाटी घेतलेलं आहे. त्यानंतर एक वाटी दाबून बारीक वाटी आहे तिने कणिक घेतलेली आहे आणि नंतर अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ही तिन्ही पीठं चांगले मिक्स करून नंतर यामध्ये धना आणि जिरा पावडर, लाल तिखट आणि हळद हे मसाले घालून घेतलेले आहेत. नंतर पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ व भरपूर अशी कोथिंबीर घालून हवं तेवढं थोडं थोडं करत पाणी घालून या पिठाचा घट्ट गोळा भिजून घ्यायचा आहे. पीठ भिजून झालं की नंतर पोळपाट घेऊन यावरती हे शिंगोळे वळून घ्यायचे आहेत. हे शिंगोळे वळताना थोडेसे मध्यम साईजचेच वळायचे आहेत, कारण शिजल्यानंतर ते थोडेसे शिजून मोठे होतात. आता इथे मी हे गोल अशा प्रकारचे शिंगोळे इथे वळून घेतलेले आहेत. गोल शिंगोळे वळण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो म्हणून तुम्ही असे आत्ता जे मी लांब केलेले शिंगोळे आहेत तसे सुद्धा बनवू शकता. आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे. एक साईडला गोल केलेले शिंगोळे आहेत, तर दुसऱ्या साईडला फक्त लांब वळून ठेवलेले शिंगोळे आहेत. कमी वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही लांब शिंगोळे वळून टाकले तरी चालतात, चवीमध्ये कुठलाही बदल लागत नाही. आता इकडे कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलं. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचे. जिरं चांगले तडतडले की नंतर वाटलेलं खोबरं आणि लसूण आहे ते घालून छान खमंग परतून घ्यायचं आणि नंतर अर्धा चमचा हळद यामध्ये घालून घ्यायची. आता हे मसाले जळू नये यासाठी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पाने घालून घेतलेली आहेत. कढीपत्त्याची पाने घालून झाली की नंतर यामध्ये बाकीचे जे सुके मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. त्यात सर्वात प्रथम 1 चमचा धना पावडर घातलेली आहे आणि नंतर 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. तिखट आपल्या चवीनुसार वापरायचं आहे. काही जणांच्या घरामध्ये कमी तिखट भाज्या लागतात, तर काही जणांना झणझणीत भाज्या लागतात, तर ते आपल्या आवडीनुसार तिखटाचा वापर करायचा आहे. आणि नंतर यामध्ये मी इथे 3 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घालून झालं की नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झालं की नंतर या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर यामध्ये हे शेंगोळे सोडून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवायचं की शेंगोळे बनवताना नेहमी या पाण्याला उकळी आली पाहिजे. जर उकळी न येता तुम्ही त्यात शेंगोळे घातले तर त्या शेंगोळ्याचा गाळ होईल, म्हणजेच पीठ होईल. आता हे शेंगोळे बनवताना आणखी एक गोष्ट, तुम्हाला जर याचं पाणी सूप म्हणून प्यायचं असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचा अजून थोडासा जास्त वापर करू शकता. आता यामध्ये मी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि नंतर झाकण ठेवून 8-10 मिनिटे कमी गॅसवरती हे शेंगोळे छान शिजून घ्यायचे आहेत. आता इथे हे शेंगोळे शिजून तयार झालेले आहेत. मी वरतून परत थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि नंतर आता शेंगोळे तयार झाल्यानंतर मी एका बाउलमध्ये ते सर्व करत आहे. पूर्वीचे लोक जे होते ना, सर्दी वगैरे जर झालं तर तोंडाला चव नसे त्यावेळेला आवर्जून हे शेंगोळे बनवले जात असत. आता इथे बाउलमध्ये शेंगोळे सर्व करून झाल्यानंतर परत गार्निशिंगसाठी मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तुम्हाला सुद्धा जर भूक कमी लागत असेल किंवा सर्दीचा त्रास असेल तर या आषाढ महिन्यामध्ये हे शेंगोळे नक्की बनवून पहा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.